बँकेच्या माध्यमातून 97 कोटींचा घोटाळा करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील काँग्रेसचा माजी आमदार सुभाष झांबड अखेर पोलिसांना शरण आलाय। शेकडो ठेवीदारांचे पैसे लाटल्याप्रकरणी 15 महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यापासून झांबड फरार होता। तो शहरात फिरत होता, मात्र पोलिसांना काही सापडत नव्हता। या दरम्यान त्यानं सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले, पण त्यात यश आलं नाही। त्यामुळे अखेर शरण येण्याशिवाय झांबडला पर्याय नव्हता। या केसमध्ये पोलिसांवर मात्र संशयानं पाहिलं जातं, कारण झांबड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचं सांगितलं जात असताना पोलीस मात्र त्याला पकडू शकत नव्हते। काय आहे झांबड याचा घोटाळा, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असलेले झांबड काँग्रेसचे माजी आमदार। तत्कालीन औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते निवडून आले होते, मात्र नंतर विधानसभेत ते पराभूत झाले। छत्रपती संभाजीनगर मधले त्यांचे अनेक व्यवसाय आहेत। गाड्यांचे शोरूम, बांधकाम व्यावसायिक म्हणून ते परिचित आहेत। अजिंठा कोऑपरेटिव्ह बँकही त्यांनी काढली आहे। झांबड यांच्यावर विश्वास ठेवून शेकडो लोकांनी या बँकेत ठेवी गुंतवल्या होत्या, मात्र झांबड यानं या ठेवीदारांचा विश्वासघात केला। ठेवींवर जास्त व्याजाचं आमिष दाखवून त्यानं जास्त आपल्या बँकेत ठेवी आणल्या, पण बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं 36 खोटे व बनावट एफडीवर आपल्या जवळच्या लोकांना विनातारण कर्ज दिलं। खोटी व बनावट नोंदी घेऊन खोटाच हिशोब तयार केला। 2016 ते 23 या 7 वर्षांच्या काळात झांबड व त्याच्या संचालकांनी असे 97 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं ऑडिटमध्ये लक्षात आलं। या प्रकरणी बँकेचे तत्कालीन प्रशासक सुरेश पंडितराव काकडे यांनी 18 ऑक्टोबर 2023 रोजी पोलिसात फिर्याद दाखल केली। त्यावरून चेअरमन सुभाष मानकचंद झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप एकनाथ कुलकर्णी, संधी लेखापाल सतीश मोहरे, चेतन गादिया, भूषण शहा, दीपाली कुलकर्णी यांच्यासह 1 मार्च 2006 ते 30 ऑगस्ट 2023 च्या संचालक मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध 97 कोटी रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली असून अजून 26 जणांवरील कारवाई प्रस्तावित आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून झांबड मात्र फरार होता। आपल्या राजकीय वर्चस्वाचा फायदा घेत त्यानं अटक टाळण्यासाठी खूप प्रयत्न केले। ज्या ठेवीदारांचे पैसे बँकेत अडकलेले आहेत ते बँकेचे उंबरठे झिजवून थकले, मात्र प्रशासकीय कारवाई सुरू असल्यानं त्यांचे पैसे मिळण्यास उशीर होत होता। इकडे झांबड मात्र आपल्यावरील अटकेचं संकट टाळण्यासाठी प्रयत्न करत होता। पोलिसांच्या नोंदीनुसार झांबड फरार होता, पण तो छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्याच्या परिसरातच असायचा। अनेकांनी त्याला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलंही होतं, पण पोलीस मात्र डोळ्यावर पट्टी बांधून केवळ फरार असल्याचं सांगत होते। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही शंका उपस्थित केली जात होती। हायकोर्ट, सुप्रीम कोर्टानं मात्र झांबड यांचं अटक टाळण्यासाठी सर्व प्रयत्न उधळून लावले। त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला नाही, त्यामुळे अखेर त्याला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता। तसं झालं नसतं तर त्याची संपत्ती जप्त होण्याची नामुष्की आली असती। अखेर 7 फेब्रुवारी 2025 रोजी झांबड पोलिसांना शरण आला। आता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आता तुरुंगातून लवकरात लवकर कसं बाहेर पडायचं व घोटाळ्यात कशी क्लीन चिट मिळवायची यासाठी झांबडचे प्रयत्न सुरू आहेत। आपल्या राजकीय वर्चस्वाचा वापर करून तो सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार झांबडनं निवडणुकीच्या पूर्वी भाजपात जाण्याचाही प्रयत्न केला होता, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे बालंट आपल्या माथी नको म्हणून भाजपनंही त्यांना झिडकारल्याचं समजतं। यापूर्वी बीड मधील तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे हेही ज्ञानराधा पतसंस्थेच्या माध्यमातून असेच लोकांचे कोट्यावधी रुपये बुडवल्याच्या प्रकरणात आरोपी असताना त्यांनी भाजपात प्रवेश केला होता। तेव्हाही भाजपची मोठी बदनामी झाली होती। हा अनुभव पाठीशी असल्यामुळे भाजपनं झांबड यांना पक्षात प्रवेश दिला नसल्याचंही सांगितलं जातं। सर्वोच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारला। सत्ताधारी पक्षाने हे अभय देण्यास नकार दिल्यामुळे अखेर झांबडला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता। आता झांबड विरुद्ध खटला चालू होईल। या गुन्ह्यात कोण कोण आरोपी आहेत याची चौकशीही त्याच्याकडे केली जाईल। यापूर्वी छत्रपती संभाजीनगर मधीलच आदर्श महिला सहकारी बँकेचा प्रमुख अंबादास मानकाते यानंही ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये बुडवले आहेत। त्यालाही पोलिसांनी अटक केली असून त्याचा मुलगाही अनेक दिवस फरार होता। काही दिवसांपूर्वीच त्याच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत। मराठवाड्यात पतसंस्था, सहकारी बँका उभ्या करून त्या माध्यमातून लोकांच्या ठेवी लाटण्याचा मोठा गोरखधंदा सुरू झालेला आहे।
सुभाष झांबड, अंबादास मानकापे हे त्याचे म्होरके आहेत। त्यांच्यासारखे अनेक व्हाईट कॉलर गुन्हेगारी आपल्या समाजात वावरत आहेत। केवळ कायद्याचा धाक नसणं व पोलिसांशी आर्थिक सलोखा असल्यामुळे अशा गुन्हेगारांचं फावतं व सामान्य गुंतवणूकदारांची आयुष्यभराची पुंजी लुटली जाते, अशी अनेक उदाहरणं आहेत। आता 15 महिन्यांनी का होईना झांबड पोलिसांच्या ताब्यात सापडलाय। आता तो किती दिवस तुरुंगात राहतो आणि आपल्या राजकीय वलयाचा वापर करून लगेच जामिनावर बाहेर येतो ते पाहणं महत्वाचं आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांचे पैसे त्यांना लुटले आहेत ते सरकार त्याच्याकडून कसं वसूल करतं हेही पाहणं महत्वाचं आहे।